नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्व मित्रपरिवारांचं स्वागत. मित्रांनो, MPSC-MES 2025चा प्रीचा निकाल लागलेला आहे आणि बऱ्यापैकी सर्व या ठिकाणी कास्ट असेल, ओपन असेल, सगळ्यांचं मेरिट माझ्या मते 63 पॉईंट काहीतरी लागलेलं आहे आणि 55 मेरिट या ठिकाणी मुलींचं लागलेलं आहे. आता बाकीचं आपल्याला बघायला नको. EWचं मेरिट तर काय 20 आणि 7 लागलेलं आहे. तर त्याच्यामध्ये EWSमध्ये काही राहिलेलंच नाही आता. म्हणजे कुठला समाज जास्त राहिलेलाच नाही. कारण दुसरा जर समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, जैन समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, तो EWSमध्ये राहिलाय. पण त्या समाजाची किती लोक गव्हर्नमेंटची एक्झामची तयारी करतील? फार कोणच नसते, जास्त नसतात. त्यामुळे त्यांचा मेरिट कमीच येणार आहे. ओके. त्यामुळे त्यांना लॉटरीच लागली. ओके, परंतु बाकीच्यांचा सगळ्यांचा मेरिट हाय झालेला आहे. जवळपास 63.50 मेरिट लागला आणि हा 55 मेरिट लागला. परंतु आता स्ट्रॅटेजी कशी असावी मित्रांनो? 2 महिन्यामध्ये एक्झाम आहे तुमची. तर स्ट्रॅटेजी कशी असावी? MPSC-MES ही डिस्क्रिप्टिव्ह टाईपची एक्झाम आहे आणि सेक्शन 2 पेपर आहेत या ठिकाणी. दोन्ही पेपर लेखी स्वरूपाचे आहेत. एक आहे न्यूमेरिकल बेस्ड जास्त आहे, तर दुसरा आहे या ठिकाणी थेरॉटिकल बेस्ड काही सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी टाकलेले आहेत. अशा पद्धतीचा टोटल MPSC मेन्सचा सिलेबस आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी तुम्हाला कशासाठी हा व्हिडिओ केला आहे? तर आता 4 ते 5,000 पोरं या ठिकाणी सिलेक्ट म्हणजे हे झालेले आहेत, म्हणजे प्री क्रॅक झालेले आहेत. आणि मला सांगा मित्रांनो, माझ्यामध्ये जागा पण वाढलेल्या आहेत, नाही असं नाही, जागा प्रचंड वाढलेल्या आहेत. परंतु 4 ते 5,000 पोरं क्लिक झालेली आहेत. परंतु मी तुम्हाला आज सांगतो मित्रांनो, तुम्हाला राग आला तर येऊ द्या. जी मुलं पहिल्यापासून अभ्यास करतात, 1 आणि 2 महिन्यामध्ये परीक्षा क्रॅक होत नाही मित्रांनो. मी तुम्हाला खरं सांगतो, कुठलाही क्लास लावून परीक्षा क्रॅक होत नाही. कुठलाही क्लास लावून परीक्षा क्रॅक होत नाही. तुम्ही हे डोक्यामध्ये ठेवा. तुम्हाला वाटत असेल मी मेन्सचा क्लास लावला आणि परीक्षा क्रॅक झालो 50,000 साला, तुम्ही मूर्खपणा करता मित्रांनो. मी तुम्हाला खरं सांगतो, क्लास लावून तुम्ही कोचिंग घ्या, एखाद्याचा सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या, फोनवर सल्ला घ्या, मार्गदर्शन घ्या. परंतु कोचिंग क्लास लावून आणि आता 2 महिन्यामध्ये तुम्हाला मेन्स क्रॅक व्हायचे, हे इतकं सोपं नाही. तुमचा मी कॉन्फिडन्स मित्रांनो तोडत नाहीये. जे खरं आहे ते सत्य सांगतोय. 2-2, 3-3 वर्ष अभ्यास करणारे विद्यार्थी असतात, सराव करणारे विद्यार्थी असतात. 2023 साली माझ्या मते पॅटर्न चेंज झालाय. 2023 पासूनचा विद्यार्थी जो थोड्या मार्कात गेलाय, जो ओपन मधला आहे, तो काही सोडणार आहे का चान्स मित्रांनो? तो अभ्यास करत राहणार आहे आणि तो तुमच्यापेक्षा स्ट्रॉंग असणार आहे. आता मी सांगतो तुम्हाला, जे लक बाय चान्स त्यांना म्हणजे 50 ज्यांना 63, 65, 70 असेच मार्क पडले, ज्यांना थोडाफार अभ्यास करू, म्हणजे त्यांचा मेन्सचा वगैरे काही अभ्यास नाही, पण आत्ताच ते पास आउट झालेत आणि हे करते, तयारी करते. मित्रांनो, मी तुम्हाला खरं सांगतो, तुमचं सिलेक्शन होणं म्हणजे फार अवघड आहे. म्हणजे 100तला 1 होईल, 100तला एखादा होईल. दररोज तुम्हाला 10 तास अभ्यास करावा लागणार. दररोज 10 तास म्हणतो मी. 3 आणि 4 तासानं MPSC वगैरे कुठलीच एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकत नाही गव्हर्नमेंटची. हे थोतांड आहे. 3-4 तास मी अभ्यास करतो, 1-2 तास अभ्यास करतो. 1-2 तासानं घंटा काही होत नाही मित्रांनो. तुम्हाला दररोज 9 ते 10 तासाचा रतीब टाकल्याशिवाय काही होत नाही, एक्झाम क्रॅक होत नाही. आणि हे तर तुमची डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्यामुळे लिहायचं आहे, तुम्हाला लिहायचा सराव करायचा आहे. तुमचा ऑलरेडी इंजिनिअरिंगला असताना लिहायचा सराव झालेलाच आहे, पेपर लिहायचा. परंतु तुम्ही आता डायरेक्ट रिक्रुटमेंटच्या एक्झाम देता, त्यामुळे ती MCQ टाईप असतात. परंतु ही लिहायची परीक्षा असल्यामुळे तुम्हाला लिखाण, रायटिंगचा स्पीड पण वाढवायचा आहे, ॲक्युरेसी वाढवायची आहे आणि डिटेलिंग पण टाकायची आहे. त्याचबरोबर क्लॅरिटी पाहिजे कन्सेप्टची आणि दिसायला देखणं उत्तर पाहिजे, बॉक्स केलेलं पाहिजे, बॉर्डर केलेलं पाहिजे. अनेक हे आहेत, म्हणजे कंगोरे आहेत मित्रांनो. त्या माणसाच्या मनामध्ये भरलं पाहिजे तपासणाऱ्याच्या, म्हणजे थेरीचं विशेषतः. कारण एक्झामला तर गणिताला तर काय, तुमचं गणिताचं उत्तर आलं आणि स्टेप्स आल्या तरच मार्क देणार आहेत. परंतु बाकीच्या थेरीला तुम्हाला प्रचंड चांगलं लिहावं लागणार आहे. काय पण लिहून चालणार नाही. जसं तुम्ही इंजिनिअरिंगला पेपर देत होतो तसं लिहून चालणार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, ही काय 4,000ची पोरं आहेत, 4,500 किंवा 4,600 पोरं जी काय आता प्री क्रॅक झाली. आता जागा समजा 500 असतील आपल्या माझ्यामध्ये, 500 जागा आहेत काहीतरी, 400 का 500 जागा आहेत काहीतरी, असू द्या. किती का जागा अशी ना, परंतु आता ह्या 4,500 मधले फक्त 500 सिलेक्ट होणार आहेत आणि पुन्हा ह्यातनं 4,000 पोरं बाहेर पडणार आहेत. लक्षात येतं तुमच्या? त्यामुळे इतकं सोपं नाही मित्रांनो. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही जर सिरियस असाल तर क्लास आता ह्या 2 महिन्यामध्ये लावून काहीही होणार नाही. तुम्ही बिनकामाचं व्यर्थ पैसे घालू नका मित्रांनो. मला तुम्हाला काही वाईट सांगायचं नाही. तुम्हाला वाटेल काहीतरी सांगतोय. तुम्ही स्वतः अभ्यास करा. दररोज 9 तास 10 तास अभ्यास करा. स्वतः तुम्ही अभ्यास करा, तर तुम्ही एखाद्या वेळेस क्रॅक होऊ शकता. परंतु आता क्लास लावून आणि क्लासमध्ये 4 तास घालवा लागला तुम्ही, तर तुम्ही कसे क्रॅक होणार आहे? एक्झाम क्रॅक होत नाही, इतकं सोपं नाही. कारण 25 सब्जेक्ट आहेत जवळपास. 25-30 जर बारकी चिरकी सगळे सब्जेक्ट पकडले तर जवळ 25-30 सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत. आणि माझ्या मते 1-2 महिन्याचा वेळ आहे. आता मार्च महिन्यातली पण निम्मा मार्च संपलाच. पुन्हा IPL चालू झालं. एप्रिल महिना असाच जातो, 1-2 महिना. आणि मग तुम्हाला एक्झाम माझ्यामध्ये मे महिन्यात काहीतरी एक्झाम आहे तुमची, तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. नाही, इतकं सोपं नाही मित्रांनो. प्लॅनिंग करा. 10 तास घड्याळी तुम्हाला बसावं लागणार आहे. डेली 10 तास एक्झाम होतो आणि त्या दिवशी तुम्हाला 2 पेपर द्यायचे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर तुमचा निभाव या ठिकाणी लागेल. म्हणून मी मित्रांनो, मी कशासाठी हा व्हिडिओ बनवतोय? फक्त तुमचा कॉन्फिडन्ससाठी. तुमचा कॉन्फिडन्स आता 100% जाणार आहे. ह्या 4,500तल्या तुम्हाला मी सांगतो, 2,500 पोरं हे अशीच आहेत, म्हणजे ह्यांना काय कॉन्फिडन्स नाही, काय नाही. आता ती प्री क्रॅक झाली.
त्या 4,500 मध्ये साधारणतः 4,500-600 जी काही पोरं असतील प्री क्रॅक झालेली, त्या 4,500 मध्ये अशी 1,000 पोरं आहेत की जे सिव्हिलचा अभ्यासच करत नाहीत. ते सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे त्यांचं, परंतु ते ऑलरेडी राज्यसेवेचा किंवा UPSCचा अभ्यास करतात. राज्यसेवा वगैरे जे आहे, कलेक्टर वगैरे त्याचा अभ्यास करणार आहेत. त्यातले 1,000 पोरं तर अशीच आहेत. ते काय आता अशीच झालीत प्री क्रॅक. त्यामुळे आपलं मेरिट हाय लागले. त्यामुळे ती परीक्षा त्यांनी फक्त मेरिट तुमचं वाढवलं आणि त्या लिस्टमध्ये आली. परंतु ती काही परीक्षा त्यामुळे ह्या 4,500तली 3,500 पोरं या ठिकाणी आहेत सिव्हिलचे, आपण असं पकडू एक अंदाजे. या 3,500तले मी तुम्हाला सांगतो 1,500 तर पोरांनी आत्ताच कॉन्फिडन्स टाकलाय आणि 2,000 पोरं आहेत. आता तुमच्या जातीला जागा किती आहेत, त्याचबरोबर ओपनच्या जागा, ह्या सगळ्याचा कॅल्क्युलेशन होईल. या 2,000 मधली मित्रांनो समजा 1,000 पोरं जरी सिरियस असली तरी काही चेष्टेचा विषय नाही. आता हे 1,000 पोरं हाफ सिरियस आहेत. 1,000 पोरं जरी सिरियस असली तर ह्या 1,000 पोरामधून तुम्हाला यायचं आहे. म्हणजे इतकं सोपं नाही मित्रांनो. तिघातनं जरी यायचं असलं निवड होऊन तरी देखील तुम्हाला दोघाला तुम्हाला हरवायला लागतं, तर तुम्ही तिघात पहिला येऊ शकताय. त्यामुळे 1,000 पोरातून सुद्धा येणं आणि विशेषतः ओपन बॉईज मी तुम्हाला सांगतो, ओपन बॉईज हे इतकं सोपं नाही. दुसऱ्या समाजातला, दुसऱ्या जातीतला कुठलाही असू द्या, कुणी असू द्या, सगळ्यालाच अभ्यास करायचा आहे, पण त्यांना डबलच अभ्यास करायचा आहे. ते जर 9 तास अभ्यास करत असतील तर तुम्हाला 11 तास 12 तास अभ्यास करायला लागणार आहे. हे इतकं सोपं नाही, तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून मी सांगतोय तुम्ही आता क्लास लावायचं डोक्यात घेऊ नका मित्रांनो. स्वतः सेल्फ स्टडी करा. चांगलं भरपूर मटेरियल आहे मार्केटमध्ये, ते मटेरियल घ्या आणि त्याचा स्वतः तुम्ही अभ्यास करा. व्यवस्थित पद्धतीनं थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल प्लस मॅथमॅटिकल हा सब्जेक्ट तुम्ही सगळं समजावून घ्या. कन्सेप्च्युअली डायग्रॅम रिप्रेझेंटेशन कसं करायचं, अभ्यास करतच ती कन्सेप्ट क्लिअर करतच या ठिकाणी थोडंसं यूट्यूबवर पहा. ती कन्सेप्ट क्लिअर करतच तुम्ही लिहायचा पण सराव करा. तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो सहजासहजी जर तुम्ही प्री क्रॅक झाला चाल म्हणजे थोडाफार अभ्यास करून, तर तुम्ही मेन सुद्धा क्रॅक होऊ शकाल आणि इंटरव्ह्यूपर्यंत जाऊ शकाल. कारण इंटरव्ह्यूला पण जवळपास 1,500-2,000 पोरं घेणार आहेत. त्यामध्ये काही काळजी करायची नाही, परंतु तुमचं मेरिट जे लागणार आहे ते मेन्सवरच लागणार आहे. EWSचं तर काय आता फुकट त्यांचा लकी ड्रॉच लागला. EWS जे आहे ते होणारच आहेत सिलेक्ट, त्यांचं सोडून द्या. परंतु कारण 10% आरक्षण आहे, 100तल्या 10 जागा त्यांना मोकळ्याच आहेत म्हणजे ठेवलेत. मला सांगा आता 20चा मेरिट लागलाय, 7चा मेरिट लागलाय मुलीचं. 7 म्हणजे काय हो, कुठलाही माणूस सिव्हिल इंजिनिअरचा नसला तरी पण त्याला जर जाऊन बसवलं पेपरला आणि एक जर ऑप्शन मारला कुठला बी, तरी देखील त्याला 30 मार्क पडतील. कसं आहे मला सांगा, त्यांना लॉटरीच आहे, त्याला अभ्यास न करता. आता त्याला आपल्याला काय करता येत नाही. लोक म्हणतात MPSC लय अवघड आहे. मी ह्याच्या आधी सांगितलं MPSC हा जुगार आहे. MPSC हा आकड्याचा खेळ आहे मित्रांनो. MPSC हा आकड्यांचा खेळ आहे. मी ह्याच्या आधी सांगितले MPSC हा आकड्यांचा खेळ आहे. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की MPSC म्हणजे फार हुशार, असं काय नाही मित्रांनो. तुम्हाला आता EWS म्हणून कळलं असेल. आता मला सांगा EWS मधनं एखादा सिलेक्ट झालेला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल आणि तुमचा ओपनमधनं बॉईजमधनं सिलेक्ट झालेला एखादा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल किंवा एखाद्या कोणत्याही कास्टच्या विद्यार्थ्यांना ओपन, तो किती हुशार असणार आहे, त्याचा अभ्यास किती झालेला असणार आहे आणि ह्यानं काय अभ्यास केला आहे मला सांगा ना. तुम्हाला हे निकाल लागल्यावर कळेल मी काय बोलतोय ते. पण आता काय करायचं, जे नियम आहेत त्यानुसार आपल्याला जावं लागणार पुढं. समजतंय का? त्याच्यामुळे तुमचा या 2-3 महिन्यामध्ये 2च महिने राहील माझ्यामध्ये, 2 महिन्यामध्ये तुमचा कॉन्फिडन्स तुटणार आहे. आणि म्हणून आपण कॉन्फिडन्स बुस्टर ही आपली फक्त आणि फक्त कॉन्फिडन्स बुस्टर ही आपली फक्त ₹195 मध्ये आपण या ठिकाणी बॅच म्हणता येणार नाही. आपला हा मेंटरशिपचा प्रोग्राम आहे. फक्त ₹195 मध्ये आपण तुम्हाला देतोय. फक्त आणि फक्त तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला मी सातत्यानं, जसं एखादा दिवा असतो मित्रांनो, तो विझू नये म्हणून त्यात सातत्यानं तेल टाकलं जातं. म्हणून मी तुम्हाला 2 महिने फक्त तुम्हाला तेल टाकणार. फक्त तुम्हाला मी तेल टाकणार, विझू देणार नाही तुम्हाला. तर तुमचा कॉन्फिडन्स जाणार आहे. कारण शेजापाजारी, भाऊभाऊकी, पैपवणी हे तुम्हाला फक्त फाडणार आहे ती. मी तुम्हाला सांगतो फक्त फाडणार आहे ती. इतकं सोपं नाही मित्रांनो. तुम्हाला एकांतात जावं लागणार आहे. प्रभू रामासारखं वनवासाला कसं गेला प्रभू राम 14 वर्ष गेले, तुम्हाला 2-3 महिने वनवासाला जावं लागणार. तर आणि तर हे कुठेतरी फळ मिळेल आणि दररोज 10 तास घड्याळे अभ्यास करावा लागणार. मी सांगतो ते ऐका माझं. तुम्हाला मी बोलतोय ते खोटं वाटेल. ज्यावेळी तुम्हाला मी बोलतोय ते या ठिकाणी हे होईल, अनालाइज होईल पुन्हा काही दिवसांनी, त्यावेळी कळेल की मी बोलतो ते खरं. आता तुम्ही फक्त अभ्यास करा. क्लास करू नका. टेलिग्रामचं चॅनल 2 ते 3 जॉईन करा. फक्त 10-15 टेलिग्राम चॅनल बघून तुम्ही टेलिग्रामचे अपडेट बघून परीक्षा क्रॅक होत नसता, हे तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा. सोशल मीडिया वापरून परीक्षा क्रॅक होत नाहीये. ओके, म्हणून आपण कॉन्फिडन्स बुस्टर ही बॅच आहे मित्रांनो. आपण फक्त ₹195 मध्ये फक्त तुम्हाला फोनवरनं मी या ठिकाणी कॉन्फिडन्स तुम्हाला देणार. सातत्याने मी तुम्हाला फोन करणार. 2 दिवसाआड, 3 दिवसाआड किंवा दररोज मी फोन करणार तुम्हाला. तुमच्याशी 10-15 मिनिटं बोलणार. तुमचा कॉन्फिडन्स मी हे करणार. तुमचा अभ्यास कुठं राहिला हे सांगणार. हे कुणी सांगत नाही मित्रांनो. कारण तुम्ही अभ्यास करणारच आहे. तुमच्याकडे मटेरियल आहे, सगळं आहे. फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही. तुम्हाला वाटतं की आपला कॉन्फिडन्स गेला आहे आणि तो कॉन्फिडन्स मी आणणार आहे. आणि मग जो नवीन जरी असेल, ज्यानं 2-3 महिने आता अभ्यास चालू केला असेल, तर त्याला देखील हे 2 महिने म्हणजे 5 महिन्यात आपण त्याला मेन्स काढून देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. कारण आता क्लास लावण्यात मजा नाही आणि क्लास शिकवण्यात पण मजा नाही आता मित्रांनो. काहीतरी बघण्यात. उगाच तुम्ही 50,000, 30,000, 20,000 घालवत बसू नका. फक्त या ठिकाणी तुमचा कॉन्फिडन्स आणण्यासाठी मी तुम्हाला सातत्याने तुमच्या मागं आहे. कारण अशा कालखंडामध्ये घरातली पण आणि बाहेरची पण सगळीच तुम्हाला हे करत असतात. म्हणजे सगळी तुम्हाला त्रास देत असतात आणि तुमचं जर वय जर वाढलं असेल तर मग तर काही खरंच नाही. तुम्ही फ्रेश असाल तरी तुम्हाला माहीत नसतं जग किती हे आहे, वाईट आहे, हे तुम्हाला माहीत नसतं काय. त्यामुळे अभ्यास करणं हा एकमेव पर्याय आहे.
आणि तुम्हाला ही संधी मिळाली, या संधीचं सोनं करा. मी पुन्हा एकदा या ठिकाणी अजून मोठा व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. या 2 महिन्यात तुम्ही होऊ शकताय, परंतु त्यासाठी तुम्हाला 9-10 तासाचा रेसिपी टाकायला लागणार आहे. हे तुम्ही जर करत असू शकाल तर आणि करा. आणि म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. माझे जे काही सोशल मीडिया चॅनल आहेत ते तुम्ही जॉईन करून ठेवा. तुम्हाला सातत्यानं डेली दररोज तुम्हाला फोन करून 5-10 मिनिटं, 2 दिवसातनं, 1 दिवसातनं मी तुमचा कॉन्फिडन्स सातत्यानं वाढवायचा प्रयत्न करेल. तुमचा मी फॉलोअप घेईल. आणि म्हणून मित्रांनो, फुकट दिलं तर काही कळत नाही. म्हणून आपण एक नॉमिनल, आणि मलाही थोडंसं कष्ट घ्यायला लागते, म्हणून आपण वेळ काढून, म्हणून मी 195 म्हणजे काहीच नाही. आपण फक्त तुम्हाला या ठिकाणी चांगला गायडन्स करण्यासाठी आपण 195ची किंमत या ठिकाणी ठेवली आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही जावा, ॲप्लिकेशनवरती जावा आणि तिथून तुम्ही 195चं या ठिकाणी कोर्स करा. त्याच्यामध्ये तुम्हाला कंटेंट कोणताही दिसणार नाही आहे. हेच व्हिडिओ असतील किंवा हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, परंतु तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोन नंबर मिळेल मला, आणि त्यानंतर मी तुम्हाला मात्र सातत्यानं फोन करत राहील. परीक्षा असतो तुमचा कॉन्फिडन्स मी तुम्हाला म्हणजे हरू देणार नाही, सातत्यानं तुम्हाला बूस्टअप करत राहील मित्रांनो. हे तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी हे चालू करतोय. ठीक आहे. तर आता बाकीचं जे आहे याचा मी डिटेल व्हिडिओ पुन्हा बघतो. मला तुम्हाला हे सांगायचं होतं, आता इम्पॉर्टंट सब्जेक्ट तुम्हाला सगळे सिव्हिलमधले माहिती आहेत. स्ट्रक्चर आहे, स्टील आहे, ॲनालिसिस आहे, हे सगळे मॅथमॅटिक्स त्याच्यावरचे विचारले जाणार आहेत. थिअरी करायची आहे, मॅथमॅटिक्स करायचं आहे. ट्रान्सपोर्टेशनमधले आहे, हायवे आहे, हायड्रोलॉजी, फ्लुइड मेकॅनिक्स, इरिगेशन, एन्व्हायरमेंटल, ह्या सगळ्या सब्जेक्टचे जे काही थेरोटिकल सब्जेक्ट आहेत, आपले स्ट्रक्चरचे जे काही सब्जेक्ट आहेत त्यातली गणित महत्त्वाचे आहेत. थेरोटिकल सब्जेक्टमध्ये थेरी महत्त्वाची आहे. सर्वे असेल, एन्व्हायरमेंट असेल, याच्यामध्ये थेरीचे क्वेश्चन येऊ शकतात. हायड्रोलॉजीवरचं, फ्लुइड मेकॅनिक्सवरचं गणित पडू शकतो. त्यामुळे सगळ्या अँगलला तुम्हाला अभ्यास करायचा आहे. तेव्हा आता फक्त आणि फक्त अभ्यास सलग तुम्ही जर 9-10 तास अभ्यास केला तरी होऊ शकता. आणि मी मगाशी सांगितलं तुम्हाला, टेबल असेल, स्टँडर्ड व्हॅल्यू असेल, हे सगळे पाठ करा. फॉर्म्युला शीट पाठ करा. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत, PYQ आहेत, MPSCचे मागच्या 2-3 वर्षामध्ये झालेले, ते पहा. कशा पद्धतीचं क्वेश्चन आला आहे, क्वेश्चनचं स्वरूप काय आहे, डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चनचं स्वरूप काय आहे. त्याचबरोबर MPSC पहिल्या ज्या एक्झाम घेतल्या 10 वर्षाखाली, त्या कशा एक्झाम आहेत, 10 वर्षापूर्वीच्या ज्या काही एक्झाम घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन विचारलेले होते. IASला मागच्या वर्षी काही क्वेश्चन पडले, यावर्षी काही क्वेश्चन पडले, आणि MPSC UPSCला फॉलो करते, हे देखील तुम्ही पाहायचं आहे. ठीक आहे. आणि टाईम मॅनेजमेंट करायचं आहे. तर 10 तास अभ्यास कसा करायचा मित्रांनो, सकाळी साधारणतः तुम्ही 6:30ला उठला तर 7ला तुमचं झालं पाहिजे. 7 ते 10 पर्यंत तुम्ही या ठिकाणी 3 तासाचा एक स्लॉट करायचा आहे. 10 ते 11 जर तुम्ही चहा प्याला, जर गप्पा मारला, ब्रेक घेतला, तर 11 ते 2 हा 3 तासाचा एक स्लॉट करायचा आहे. म्हणजे दुपारपर्यंतच तुमचं या ठिकाणी 50% अभ्यास झाला पाहिजे. ओके. त्यानंतर 2 ते 5 पर्यंत तुम्ही या ठिकाणी जेवण वगैरे करायचं आणि एखादी झोप घ्यायची, आणि पुन्हा 4:30ला उठायचं आणि 5ला पुन्हा लायब्ररीत जायचं. 5ला पुन्हा लायब्ररीत जावा, घरी करा अभ्यास कसाही करा, आणि 5 ते 7, 8चा हा एक स्लॉट करायचा, एक टोला द्यायचा इथे, एक 3 तासाचा, म्हणजे 3 9 तास अभ्यास झाला. त्यानंतर 8, 8:30ला जेवायला उठायचं, आणि 10 पर्यंत अभ्यास तुम्ही या ठिकाणी 10 पर्यंत जेवण वगैरे करा किंवा झोपा. जर तुम्हाला अजून करू वाटत असेल तर मग 10 ते 11 पर्यंत गणित वगैरे सोडवा. एखादा तास करा, म्हणजे दररोज 10 तास अभ्यास, आणि 11, 11:30ला तुम्ही बेडवर जायचं आणि झोपायचं आहे. 11, 11:30ला तुम्ही या ठिकाणी झोपायला चालू करायचं, म्हणजे पुन्हा 7 तास झोप झाली पाहिजे, मेंदू फ्रेश झाला पाहिजे, आणि पुन्हा 7ला अभ्यासाला चालू करायचं. 9 तास जरी अभ्यास केला ना तुम्ही तरी सुद्धा चिकार आहे. 9 तास मी तुम्हाला 9 तासाचं शेड्यूल पण सांगितले. 7 ते 10 करा, 10 ते 11 गॅप घ्या, 11 ते 2 करा, 2 ते 5 गॅप घ्या, आणि 5 ते 8 करा. विषय संपला. एवढा जरी केला तरी देखील सफिशियंट आहे. थेरीचं रिव्हिजन पूर्ण करा, न्यूमेरिकल सोडवा, डायग्रामचा अभ्यास करा, लिहायची प्रॅक्टिस करा, डायग्राम कशा काढायच्या, थेरी कशा पद्धतीने लिहायची, डायग्राम कुठल्या बाजूला असावी, बॉर्डर कशी करायची, अंडरलाईन कशी करायची, फॉर्म्युला शीट्स असेल ते सगळे पाठ करा, डायग्रामच्या सगळ्या बारकाई पहा, आणि चांगले रेफरन्स बुक वापरा. या ठिकाणी चांगले रेफरन्स बुक वापरा. PYQमध्ये कोणते क्वेश्चन पडलेले आहेत हे बघा, प्रत्येक सब्जेक्टचे कशा पद्धतीचे क्वेश्चन पडले आहेत, IASला कसे क्वेश्चन पडले आहेत, UPSCला कसे क्वेश्चन पडलेले आहेत, त्याचबरोबर ते कसे सोडवले गेलेले आहेत. त्यानंतर एखादा क्वेश्चन कॉपी पेस्ट पण असतो टेक्स्ट बुकमधनं, मोठ्या ऑथरचे जे काही टेक्स्ट बुक आहेत आपले, रेफरन्स बुकमधनं, त्या रेफरन्स बुकमधनं कुठल्या सब्जेक्टमधले ते हायेस्ट क्वेश्चन पडलेत किंवा आकडे बदलून ते बुक वापरा, ते बुक रेफर करा. ते अतिशय महत्त्वाचं आहे. नुसत्या नोट्स ओपन वगैरे काय होत नाही. नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजेत, फॉर्म्युला शीट पण असले पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी क्रॅक होऊ शकता. आणि एक्झाममध्ये कशा पद्धतीने पेपर लिहायचा आहे, काय करायचं आहे, तुमचा जसा डिग्रीचा पेपर होता तसाच पेपर लिहायचा आहे. फक्त त्याच्यामध्ये सेक्शन आहेत, सेक्शन सोडवायचे आहेत, आणि त्यातले 5-6 क्वेश्चन सोडवायचे आहेत. फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की ह्या 5-6 पैकी मला कुठले चांगले जमते, जे चांगले जमते तेच उचलायचे आणि तेच लिहायचे, तर तुम्हाला मार्क वाढणार आहे. त्यामुळे ते देखील एक स्किल तुमचं तपासलं जाणार आहे. आणि तुम्हाला जे क्वेश्चन आहेत ते सगळे रिपिटेटिव्ह क्वेश्चन येतात, एकतर IASचे किंवा मागच्या 10 वर्षाचे किंवा मागच्या 2-3 वर्षाचे, याच्याची रिलेटेडच क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत. जो मागच्या वर्षी PYQमध्ये क्वेश्चन पडला आहे त्याच्या आसपास कुठले क्वेश्चन तयार होतात त्या सब्जेक्टचे, हे तेवढं फक्त पहा. आणि तुम्हाला घाशीराम व्हायला लागणार आहे, घासायला लागणार आहे, तुम्हाला लिहायला लागणार आहे, अभ्यास करायला लागणार आहे मित्रांनो. तर तुम्ही MPSCची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक्झाम क्रॅक करू शकता 2 ते 3 महिन्यामध्ये. 100% करू शकता, कारण 2026ची पुन्हा ॲडव्हर्टाईज आहे, 27ची ॲडव्हर्टाईज आहे. थोडंफार हे पुढे गेल्यामुळे हे सगळे झाले, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल. आणि पुन्हा हा डिटेल जर तुम्ही अभ्यास केला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा आणि त्याचबरोबर MPSC मेन्स, तर तुम्हाला टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग होईल. आणि पुढे येणाऱ्या मग कुठली MA एक्झाम असेल, PMC असेल, ठाणे असेल
किंवा WRTची निघणार आहे, WCTची निघणार आहे, किंवा तुमची SSC असेल, RRB असेल, कोणतीही एक्झाम तुम्ही क्रॅक करून नोकरीला लागू शकता. पण तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करायचा आहे. 2 महिने प्रयत्न करा आणि म्हणून तुमचा कॉन्फिडन्स जो तुमचा या ठिकाणी थंड झालेला आहे, तुम्ही जो थंड झाला आहे, तुम्हाला जर हारल्यासारखं वाटतंय, तो कॉन्फिडन्स मी तुम्हाला बूस्ट करण्यासाठी कॉन्फिडन्स आपली जी बॅच आहे ती आपण आणणार आहे. कॉन्फिडन्स बूस्टर आणि फक्त 195 याच्यामध्ये काहीही शिकवलं जाणार नाही, हे तुम्हाला मी आधीच सांगतोय. फक्त तुम्हाला दररोज फोन करून मेंटॉर केले जाईल, कोच केले जाईल, तुमचा कठोर अभ्यास आला आहे आणि बाकीच्या अनेक गोष्टीत मी तुम्हाला सगळं सांगेल त्याच्यामध्ये. आता इथं मी जास्त सांगू शकत नाही, व्हिडिओ मोठा होतोय, परंतु तुम्हाला 100% वाटेल की याला आपल्याला म्हणजे सगळ्याच्या घरात तर काय सिव्हिल इंजिनियर असतात, सगळ्याच्या घरातलं तर आई वडील वगैरे भावाला सगळ्याचं माहीत नसते, सर्वसामान्याची मुलं असू शकतात. फक्त 195 मध्ये तुम्हाला आपण हे सर्व देणार आहे. आणि महत्त्वाची कुठली रेफरन्स बुक वापरायची, कुठल्या नोट्स वापरायच्या, कुठली पुस्तक वापरायची, कशा पद्धतीने एक्झाम लिहायचं, ह्याचं सगळं मी तुम्हाला गायडन्स करणार आहे. तर 195 मध्ये तुम्ही या ठिकाणी बॅच परचेस करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन डाउनलोड करा, सोशल मीडियाचे सगळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा माझे जे आहेत ते, आणि सोशल मीडिया जॉईन करून तुम्ही ठेवा. इथून पुढे जबरदस्त आणि क्वालिटी कंटेंट तुम्हाला पाहायला मिळेल. ओके मित्रांनो, तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ मोठा झालेला आहे. पुन्हा दुसरा देखील एक चांगला व्हिडिओ येईल, तर निश्चित कॉन्फिडन्स बूस्टर या बॅचचा तुम्ही फायदा घेऊ शकता. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.